विठ्ठल नाना आणि रणजित निंबाळकर सर हां आणि सर्जा ही समीकरणच वेगळं आहे. बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासाच्या पानावरती कोरलेलं नाव आहे निंबाळकर सरांचं हां आणि आमच्यासारख्या फॅन्स लोकांच्या सुद्धा हृदयावरती नाव कोरलेलं म्हणजे निंबाळकर सर. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या फॅन्सकडे. खरं तर त्यांनीच मला बोलवून घेतलं की काल त्यांनी मुलाखत पाहिली दानाजी पिसाळ यांच्या यूट्यूब चॅनेलवरती, आणि बघा आता ते तुम्हाला सांगतीलच की त्यांना कसं वाटलं ती मुलाखत पाहून. काल ज्यावेळेस नानांची मुलाखत मी पाहिली, हां नानांची मुलाखत पाहिल्यानंतर खरं सांगू का की अंतकरण भरून आलं, म्हणजे अगदी डोळ्यातच पाणी आलं. कारण त्या मुलाखतीत इतक्या काय गोष्टी अशा क्लिअर झाल्या हां की अनेक जणाला अनेक प्रश्न पडले असतील, हां पण त्या प्रश्नांना सगळ्यात दुजोरा देत नानांनी जी भूमिका जी मांडली ना ती थेट हृदयाला भिडली. म्हणजे नाना आणि निंबाळकर सर हां ही जी एक अतूट नाट्य होतं ना त्याच्या पलीकडचं झालं ही सगळं. पण आता मामा, प्रत्यक्षात म्हणजे समजा ह्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात बोबाटा झालता, जिकडं तिकडं सोशल मीडिया ह्याच्यावर. मग आता तुम्हाला तरी म्हणजे असं वाटलं होतं का कधी अशी घटना होईल म्हणून? नाही, आता कसं झालं, ज्या वेळेस सरांचं ते सगळं काय प्रकरण घडलं, हां सर ह्या जगातनं म्हणजे गेलं, हां नंतर ते बैल नानांच्या दावणीला म्हणजे मूळ पाहिलाच हां 61 लाखाची खरेदी थेट नानांच्या दावणीला आणले. म्हणजे त्या दोघांचं तेवढं अतूट नातं होतं, प्रेम होतं. हां आणि कालच्या मुलाखतीत नानांनी थेट सांगितलंय हां की निंबाळकर सरांनी मला म्हणले की आपण बकासूरकडे जाऊया आणि आपण हो. ते करार करूया. हां. नाना म्हणले की नाही, तसं नाही, आपण डायरेक्ट आपणच स्वतःचा बैल घेऊ. हो बरोबर आहे. बैल त्यांना योगायोगाने तो मिळाला हां मिळाला. आणि तेवढ्या 61 लाखाच्या खरेदीचा बैल नानाच्या घरी आणून ठेवला. म्हणजे नानावर किती प्रेम, म्हणजे नानावर किती विश्वास, त्यांचा प्रेम किती. आणि ही जी नातं आहे ना हां ती जबरदस्त नातं आहे. बरोबर आहे. आणि हे एवढं नातं असताना सुद्धा पुढं असं काय घडल ही हां. मनाला शिवणारी गोष्ट नाही. बरोबर आहे की. पण आता बऱ्याचशा जणांना वाटलं की नाना म्हणजे असं चुकीचं आहे ते, पण त्याबद्दल तुम्हाला म्हणजे कसं वाटलं की? हे बघा, आता निंबाळकर सर, नाना आणि सर्जा हां ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे हां ह्याच्याकडे जास्त लक्ष न देणं माझ्या दृष्टीनं तर मला बरोबर हां वाटतं. का लक्ष नाही द्यायचं? चुकीचं बरोबर ह्याचा शोध घ्यायची काहीच गरज नाही. बरोबर आहे. रियालिटी काय आहे, हां आज जे नानांच्या मनात जे काय होतं ते नानानं कालच व्यक्त हो केलं. कालच केलंय. काय व्यक्त केलं की सर्जा कुठं जाऊ द्या, हो कुठं राहू द्या, हां त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण ज्या वेळेस सर्जा म्हातारा होईल हां तेव्हा त्या माणसानं अक्षरशः हात जोडले ते की अंकिताताईला सांगितलंय की तो सर्जा ज्यावेळेस म्हातारा होईल त्याची काय किंमत होईल ती मी देईन, हां पण तो बैल माझ्याच दावणीला आला पाहिजे. का तर सरांची ती मोठी आठवण आहे. ह्या शब्दातच सगळं आलं. बरोबर आहे की. आता बघा, सरांनी नानांना किती दिलं हां आणि नानांनी सरांना किती दिलं हां ह्याचा भेदभाव करण्याची गरजच नाही. बरोबर आहे की. कारण हे नातं हे अतूट नातं आहे अतूट नाते. की त्याच्या कुठं तुम्ही कुठल्या पैशात आणि कुठल्या ह्याच्यात ती गिणणं म्हणजे अयोग्य आहे. अयोग्य आहे. बरोबर आहे. ती गिणणंच योग्य नाही, हो म्हणजे त्याची तुलना करणं योग्य नाही. बरोबर आहे. 61 लाखाचा बैल माणूस थेट देतो, तोच 61 लाखाचा बैल स्वतःच्या नावावर होता, हो. सरांनी स्वतः केलता. हो तो जर बैल पुन्हा हाय असा जर हाय असा तो बैल तो ना सरांचाच आहे हां आणि तो मी अंकिताताईला एका शब्दात दिला. हां हे जे मांडणं आहे ना, हे का दुनियेत माणसं किती बदलते ती, बरोबर आहे की. त्यांनी शब्द बदललाय का? नाही ना, एकनिष्ठ माणूस काय. मग ह्याच्यावर तुम्ही विचार करा ना की कोण बरोबर आणि कोण चुकीचं, हा विषय पुढे घेऊ नका. हिथंच सगळं हिथंच सगळं क्लिअर झालं. क्लिअर की झालं. नाना काय, अंकिताताई किंवा रणजित निंबाळकर सर हां आणि सर्जा हे जे नातं जे आहे ना हां हे त्या सगळ्याच्या पलीकडचं आहे. बरोबर आहे की. आता तुम्ही मामा जरी समजा ती कालची बाईट झाली तरी भरपूर युट्यूबर लोकांनी त्याच्यावरती व्हिडिओ बनवले. हो, मग ते व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं? खरं सांगू का, आता युट्यूबरचं काय आहे, म्हणजे मला कोणाला दोष द्यायचा हां. नाही. काय आहे, मी सर्वसामान्य शेतकरी आहे, हां पण निंबाळकर सरांचा अतिशय म्हणजे माझ्यासाठी निंबाळकर सर मध्ये परमेश्वर आहे. हां आणि त्या माणसाला मला लय भेटायची इच्छा होती, हां पण मला भेटता आलं नाही. हां पण विठ्ठल नाना, सर्जा आणि निंबाळकर सर हां ह्याचं काय झालं, त्यांनी कुठं बैल नेला आणि त्याचा काय झाला, हां ह्याचं ह्या युट्यूबरनं माझी तर कळकळीची विनंती आहे हां. की तुम्ही ह्या इतक्या खोला शिरूच नका. बरोबर आहे की. का शिरू नका? हां कारण ते नातं अतूट आहे आणि ते काल सिद्ध झालंय, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. हो
आणि त्याचा अनेक नवीन शोध करायची गरज नाही. बरोबर आहे. बरं नवीन शोध करून काय करणार तुम्ही? काय करणार, वातावरण जास्त चिकदवायचा प्रयत्न होतो. बरं नानाने शेवट काय सांगितलंय? हो तुम्ही मुलाखत ऐकली असेल हो किंवा नसली ऐकली तरी सांगतो. हो. नाना म्हणले रणजित सर मला दाजी म्हणत होतं. हो दाजी, म्हणजे अंकिताताई माझी बहीण आहे. बहीण आहे. आपल्या बी घरी आया बहीण आहे. हो मग आपल्या सुद्धा आया बहिणीबद्दल चुकीच्या कमेंट कुणीच करू नका ना. बरोबर आहे की. म्हणजे नानाने एका शब्दातच सांगितलंय हो की ती माझी बहीण आहे, तिच्याबद्दल कुणी, आणि मी सुद्धा कधी कमेंट देणार नाही. बरोबर म्हणजे आहे. एवढा म्हणजे आत्मीयतेनं नानानं सगळं व्यक्त केलंय. मग ह्या बाकीच्यांना त्याच्यावर लय शिदोरी बरोबर गोळा आहे. करायची गरज नाही. बरं का मामा, हम्म. विठ्ठल नाना, हम्म. राहुलभाई पाटील हं. ह्यांनी तर अंकिता ताईंना बहीण मानली, हं. पण सरांचं आणि माझं पण नातं एका भावाप्रमाणे होतं, हो हाय की बरोबर. मित्राप्रमाणे. हो म्हणल्यावर मॅडम सुद्धा माझी बहीणच आहे. अगदी मी तर असं म्हणेन की जेवढं निंबाळकर सरांवर प्रेम लोक करत होती, हा. विठ्ठल नानावर करत होती हा आणि सर्जावर करत होती, हा त्या सगळ्यांनी तितकंच प्रेम अंकिता ताईवर केलं पाहिजे. बरोबर आहे की. का केलं पाहिजे? कारण आपण कुणावर प्रेम केलंय? सरांवर केलं. हो मग त्यांची पत्नी म्हणजे आपल्यासाठी ती बहीणच. बहीणच, बरोबर म्हणजे आहे. महाराष्ट्रातल्या तमाम जी सरांवर प्रेम करते ती, सर्जावर प्रेम करते ती, हा आणि जी विठ्ठलनावर प्रेम करते ती, त्यांची ती बहीण आहे. हा त्याच्यामुळे अंकिता ताई ही सर्वांची बहीण आहे. चुकीचं कुणी सुद्धा काय कुणावरच कमेंट करू नका. बरोबर आहे. ही माझ्या हात जोडून विनंती आहे पण त्यांना. तुम्हाला म्हणजे एका गोष्ट प्रश्न निर्माण झाला असेल मनात, की एका पहिल्या मुलाखतीत कुठेतरी नाना म्हणलं की निंबाळकर सरांची आणि सर्जाची समाधी मी एकत्र बांधणार, हो. आणि नंतर कुठंतरी हे असं प्रकरण घडतं या. खरं सांगू का, लय हा. खरं त्या गोष्टीचं लय दुःख झालं. हा म्हणजे माझं असं मत आहे की बैल कुठे बी असू द्या, हा कुणाकडे बी असू द्या, कुणी हा. सांभाळू दे, त्याच्याबद्दल काय नाही, दुमत नाही कुठलं. पण ज्या वेळेस तो बैल हा. समजा अंकिता ताईकडे राहील, ती नंतर विकतील, काय हा. करतील, ती त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. वैयक्तिक प्रश्न. त्याच्याशी आपण काय बातचीत करण्याची फारशी गरज नाही. हो बरोबर पण ज्यांच्या महाराष्ट्रात ज्यांच्या कुणाकडे तो बैल जाईल, हा त्यांना माझे हात जोडून विनंती आहे हा की तो बैल ज्यावेळेस म्हातारा होईल हा त्यावेळेस तो बैल विठ्ठल नानालाच द्यावा. बरोबर आहे. का तर विठ्ठल नानाला बैल देण्याच्या मागचं कारण काय? विठ्ठल नानाने सांगितलंय की ती माझी एक आठवण आहे, बरोबर आहे. आणि सर्जाची आणि निंबाळकर सरांची समाधी मला बांधायची आहे. तर नानाचं तेवढं तरी स्वप्न पूर्ण हो होऊ द्या. तेवढं स्वप्न पूर्ण होऊ द्या. बरोबर म्हणजे आहे. अशी माझी विनंती आहे की ते नानांचं स्वप्न पूर्ण होऊ द्या. आणि भविष्यात म्हणजे कसं आहे, बोलण्यापेक्षा केलेलं चांगलं. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस नाना ती समाधी बांधतील त्यावेळेस आम्ही सुद्धा काय करायचं ते आम्ही त्यावेळेस अगदी मुलाखत देऊन सांगू काय करायचं. बरोबर आहे की. पण कुठेतरी म्हणजे असं वाटतंय का की म्हणजे नानांनी कुठलीच गोष्ट सरांना मागितली नाही, हो नाहीच. मला ही गोष्ट पाहिजे ती गोष्ट पाहिजे, हो पण केवळ नानांचा प्रामाणिकपणा त्यांना कुठल्या कुठे घेऊन गेला बघा. नाही, अगदी अगदी नानांचा प्रामाणिकपणा म्हणजे काय आहे, अरे कुठलाही माणूस प्रामाणिक आहे हा. इथपर्यंत ठीक आहे, पण तेवढं प्रमाण म्हणजे सरांनी त्यांना इतकं दिलं, हा पण त्या देण्या इतका हा. विश्वासू सुद्धा पुढचा माणूस असावा लागतो. बरोबर आहे की. आणि ते नानाने स्वतः सिद्ध केले. बरोबर नाना आहे. तेवढे विश्वासू आहेत. हा आज सर सुद्धा काय म्हणजे असं ना, आता बघा ते मुलाखतीत असं सांगितलं की सर मला गुरुच मानत होत. हो गुरुच. बरोबर आहे. बरोबर आहे की. म्हणजे गुरु मानत होता असं डायरेक्ट म्हणले की मला विठ्ठल नानाला मी गुरु मानत. म्हणजे त्या गुरु शिष्याचं नातं म्हणण्यापेक्षा त्या दोघाचं जी अतूट प्रेम आहे ना, हा की मला ती मेहुणा दाजीच हो म्हणायचं. बरोबर आहे की. म्हणजे ती दाजीचं प्रेम नानाने ठेवले. नानाने काय सांगितलं, हा अंकिता ताईने रात्रीच्या 12ला जरी मला फोन बरोबर. केला हा. किंवा काय म्हणल्या तरी मी ऑन द स्पॉट तिथं मदत दिली. बस ना, ह्याच्या पलीकडे काय, बरोबर आहे की. ह्याच्या पलीकडे काय असतंय? बरोबर आहे की. हा. आता समजा ही पहिली मुलाखत घेतली का, हा. धनाजी पिसाळ त्यांनी बघा, तिथनं सर्जा दावणीला न्याला. हो त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं हो की एवढं सगळं प्रकरण घडलंय तरी नाना का काय बोला नाही. हो. आणि ज्यावेळेस नानांनी त्यांचं मत मांडलं, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा मन लावून बाईट बघितली तेव्हा हा. तुम्हाला कसं वाटलं? नाही, खरं सांगू का, त्यावेळेस अंतकरण भरून आलं. म्हणजे अक्षरशः असं डोळ्यातच पाणी आलं की हा. म्हणजे आम्ही खरं ओरिजिनलच सरांवर सर्जावर नानावर प्रेम हा. केलं. आणि ते प्रेम आमचं असल्यामुळं म्हणजे अंतकरणाला इतकं म्हणजे असंच म्हणजे शब्दच नाहीत, की ती बरोबर आहे की. कल्पनाच करू शकत नाही. म्हणून मग मी म्हणलं की नाही का मोरेश्वरला भेटून आपल्याला बरोबर आहे. बोलावंच लागतं ह्या गोष्टी. आणि आता परत त्या बाईट मध्ये असं पण सांगितलं की आता नवीन टॉपची खरेदी करतोय. हो, नाना करणार आहेत. आणि विशेष म्हणजे नाना खरेदी करून रणजित सरांच्याच नावानं पळवणार आहे. मग मला सांगा, ह्या शब्दातच बरंच काय जिंकलं नानाने.
नाही बरंच काय म्हणजे निशब्द शब्द हा. नाहीत, ह्याच्या पुढे शब्द नाही बरोबर आहे की. असं. आणि म्हणजे आता दुसरं कोणी ह्या विषयावर व्हिडिओ बनवणं म्हणजे चांगलं का वाईट ह्याच्याबद्दल काय सांगू शकाल? लोक आता लोकशाही आहे, हां ज्याचा त्याचा आपला पर्सनल विषय आहे, हां बनवायचं नाही बनवायचं. पण तुम्ही ते असं करत बसू नका, हे चुकीचं आहे का आणि हे बरोबर आहे का हा. नाही. तू कोणी अधिकार दिलाय तुम्हाला ते हो बरोबर आहे की. चुकीचं आणि बरोबर ठरवायचं? हा, महाराष्ट्राचं बैलगाडा प्रेमी आहेत, जे फॅन्स फॉलोअर आहेत त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे, सगळ्या हा. गोष्टी आहेत त्या. पण प्रेमाचा उद्रेक नको ना, बरोबर आहे की. कुणाच्या भावनाला दुखवलं असं कशाला तुम्ही करता? हो भावना दुखूच नका ना. ज्या जागेवर क्लिअर आहे. हां प्रत्येकाला आपापल्या अडचणी येतात, ते त्यांच्या ती पर्सनल लाईफमध्ये हा. अडचणी येतात. काय सगळ्याच तुमच्या समोर शेअर कराव्या असा काही विषय बरोबर आहे की. नाही. तो पर्सनल विषय आहे, हो तो त्यांच्या पद्धतीने होऊ द्या. तेव्हा नानावर सर्जावर जे प्रेम करणारी मंडळ आहे, सरांवर हा. प्रेम करणारी मंडळ आहे, त्यांनी कुणावरच काय कमेंट करू नका. जे चाललंय ते चांगलंच चाललंय. हां आणि इथून पुढं जे म्हणजे कमेंट करण्यापेक्षा ह्या सिस्टीमला भावनिक न होता हां समोर काय घडतंय, हां समोर काय दिसतंय ह्याचा लय शोध घेत बरोबर बसू नका. आज आपल्या सर्जावर प्रेम आहे, नानांवर प्रेम आहे, बरोबर तसंच आहे. प्रेम निंबाळकरांचं प्रेम जे आहे का हो. नाही, ते असंच अखंड चालू राहू द्या. बरोबर आहे की. म्हणजे ह्याची कुठं वाच्यता नको आणि कुठं काय नको, ह्या नावाला कोणीही डाग लावायचा प्रयत्न करू अजिबात नाही. तो माणूस अतिशय निष्पाप मनाचा माणूस होता. नका. बरोबर आहे की. म्हणजे कुठली गोष्ट बोलताना कसलाही विचार न करता सत्य मांडण्याची भूमिका त्या माणसाची. दिलखुलास व्यक्तिमत्व. दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे थेट बोलायचं, बरोबर आहे की. ठरवून आणि बिरवून असलं काय नाही त्यांचं, बरोबर. थेट बोलायचं. मग असल्या मोकळ्या मनाच्या माणसाबद्दल ती गेल्यानं त्यांच्या पश्चात हो चुकीचं न बोलणं योग्य हो ना. योग्य बरोबर आहे. असं आहे ना. आता म्हणजे बघा की नानांना ज्या वेळेस सरांचं त्या मैदानात पैसे सापडले होते, हो म्हणजे माणसाचा प्रामाणिकपणा त्याला कुठं ना कुठं घेऊन जातो. नाही बघा, प्रामाणिकपणा हा टिकतोच हां आणि आयुष्यामध्ये प्रामाणिक राहणंच चांगलं. हां आज अशी गोष्ट आहे बघा, कर्म कोणाला सोडत नाही. बरोबर आहे की. कर्माची म्हणजे कर्म अशी गोष्ट आहे हां की ती कोणाला सोडत नाही. तुम्ही जितकं प्रामाणिक राहाल सगळ्याशी हा. बोल. बरं, माणसाचं आयुष्य किती बरोबर, गॅरंटी नाही कोणाला किती दिवस किती जगेल. माणसाचं आयुष्य आहे? ह्या थोड्याशा आयुष्यामध्ये चांगलं जीवन जगणं सगळ्यात बेस्ट. हो बरोबर आहे. म्हणून कुणाचं काय असं वाईट कुणाबद्दल कुणी काय बोलू नका. हां कारण ही जगलंय थोडासा आहे हां आणि ह्याच्यात आपला पाण्याचा बुडबुड आहे, हो बरोबर आहे. कधी फुटल सांगता येत नाही. बरोबर आहे की. त्याच्यामुळं आहे हे चांगलं जागा, हां निरोगी जागा, एवढंच मी सांगतो. आता समजा सर्जा ज्या दावणीला गेलाय त्या दावणीला म्हणजे असं तुम्हाला म्हणजे सर्जाला असं बघू वाटतंय का तिकडे 100% बघू वाटतंय. आणि काय झालंय हा. म्हणजे सर्जाला बघायची लई इच्छा झालेली आहे. हां तर एक दिवशी आपण जाऊया सर्जाला हो बघायला. जाऊ